आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको, तुझ्या पाया पडतो. बोलो का? मी राष्ट्रवादीत येतोय, या. मला काय फरक पडतोय? मी मंत्री होतो, मला काय फरक पडतोय? या. नाही नाही, मला राज्यमंत्री देत आहेत, पण मी कॅबिनेट मंत्री मागतोय. आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्री द्यायचं? बघा रामदास भाई, मी असंच बोललो, रामदास भाई, भास्कर जाधव कोणाच्या सावलीला घाबरत नाही. तुझ्या नशिबात असलं तुला मिळेल, माझ्या नशिबात असलं मला मिळेल. मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही. तू माझ्या पाया पडलास, मी नाही तुझ्या पडलो. दुसरं, नागपूरचं अधिवेशन होतं, नागपूरचं अधिवेशन होतं आणि सहज मला ह्यांनी भेटायला बोलवलं. मी गेलो. तिथलं बाकीचं काही सांगत नाही, तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो. का बाकीचं सांगू? आणि तिथं मला आतमध्ये बोलवलं नाही. आणि हा बामला व्याज. अरे झालं काय? सारखं अरे झालं काय? या बंगाली बाबा ह्याच्या अंगात आलं का काय? हा बंगाली बाबा माहिती आहे का नाही? बंगाली बाबा म्हटलं ह्याच्या अंगात आलं का काय? आता माझं झालं, आता माझं संपलं, माझ्या युगेंद्र सांभाळा, मी तुमच्या पदरात टाकतोय. तू माझ्या पाया पडलास, मी तुझ्या नाही पडलो. तू माझ्या पाया पडलास. खरं तर हे खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात, पण तुम्ही जेव्हा 4-4 वेळा बोलता तेव्हा एकदा कधीतरी आम्हाला बोलावं लागतं. तू माझ्या पाया पडलास, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या बारवर परवानच्या दिवशी रेड पडली. रामदास कदम, तुम्ही मुलाखत काय दिलीत? 30 वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे आणि आम्ही आत्ता बंद तो केला. 30 वर्षामध्ये तू पण गृह राज्यमंत्री होतास.